सूतजी महाराजांना विचारलेला हा प्रश्न की शिवपुराण काय आहे, तशी ही कथा सुरू झालेली आहे. साष्टांग दंडवत घातला आणि दोन्ही हात कर जोडून शौनक ऋषी मोठ्या नम्रतेनं सूतांना प्रश्न केलाय. शौनक ऋषी कोण? 88,000 महाराज, 88,000 ब्रह्मदेवाचे पुत्र हे ऋषी आहेत. हे जे 88,000 ऋषीगण आहेत ना, हे 88,000 ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र आहे. त्यांचं काम स्खलित झालं. कुणाला पाहून? पार्वती मातेला. पार्वती मातेला पाहून त्यांचा काम स्खलित झाला आणि त्यामुळे या 88,000 ऋषींचा जन्म झाला. आणि त्यांच्यामध्ये एक मोठा मुलगा आहे, त्याचं नाव आहे शौनक, सगळ्यात मोठा. म्हणून या बाकीच्या सगळ्यांना म्हणण्यात आलं शौनक आदी ऋषी. शौनक म्हणतायत हे सूतजी, आणि त्या वेदव्यासजी महाराजांचा एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे सूत. शौनक ऋषींनी विचारलं, आता आपण ज्ञानी आहात, सर्वज्ञ आहात, आपण मला सांगावं की ज्ञान वैराग्ययुक्त भक्तीने विवेक कसा वाढतो. ज्ञान प्राप्त झालं की वैराग्य येतं आणि त्या युक्तीने आपल्या जीवनामध्ये भक्तीने विवेक वाढावा, हे महत्वाचं आहे. साधू आणि सत्पुरुष काम, क्रोध, लोभ आदी षडविकारांवरती ताबा कसा मिळवतात. जीव हा आसुरी संपत्तीनं माजलेला आहे. कलियुगामध्ये धर्म आणि कर्म भ्रष्ट होतात, लोभामध्ये फसून अनंत पाप करतात आणि विषय कर्दमात सतत लोळत असतात. भगवंताचं स्मरण करत नाही आणि असुरी ऐश्वर्यामध्ये मग्न आहे. कशामध्ये मग्न आहे? असुरी ऐश्वर्य. मी का म्हटलो थोड्या वेळापूर्वी, मन में हजारो छल कैसे मिलेगा फल. 11 महिने जीवांची हत्या करून आपण खातो. काळ्या पिशव्या येतात का तुमच्या घरी? खरं बोला, देवाच्या दारात बसले आपण. नाही ना? येत नाही ना? येत नसतील, येत असतील तरी नका म्हणू, खरंच येणार नाहीत पुढे, कारण हे शिव महापुराण आहे. इथे जसं बोलाल तसं होईल, हे भगवंताचा आश्रय आहे. 11 महिने आपण न विचार करता जीवांची हत्या करतो. बायका म्हणतात, महाराज आम्ही खात नाही, आमचे पती खातात. मी काय बोलतोय ते कळतंय ना तुम्हाला? हा. महिला मंडळ म्हणतो, महाराज आम्ही खात नाही, पण आम्हाला त्यांना ते बनवून द्यावं लागतं. आणि त्या परिस्थितीमध्ये मग त्याचं कर्म काय? विचार करा. 11 महिने देव झोपलेला आहे का? तुम्ही त्या निरागस जीवाला खातायत, बोकड खाताय, ते कोंबडी खाताय, ते नाही तसे जीव मारून खातात. नाही महाराज, आमचे मुलं खात नाहीत, फक्त सूप पितात, उकड पितात महाराज आमचे मुलं. विचार करा, असुरी संपत्ती भगवंतानं तेव्हा लिहून ठेवलेलं आहे, तेव्हा. आणि त्या काळामध्ये भगवंत म्हणतात ऐश्वर्य, असुरी ऐश्वर्य येणार आहे. महाराज विचार करा, ते बकरं काय खातं, ते बोकड काय खातं? 32 प्रकारचा झाड, पाला, पाना, गवत खातंय, पण तरी त्याचे हाल तुम्ही एवढे करून मारताय, त्याला हाल करून मारतात, बरोबर ना? ती कोंबडी काय खाते? गहूचे दाणे, ज्वारीचे दाणे, मक्कीचे दाणे, किडे किटकुल खात असते, तरी तिचे एवढे हाल करून तुम्ही मारता. विचार करा, देव तुमचे हाल किती करून मारेल. कधी आलं का हा विचार मनामध्ये की आम्हाला भगवंतानं हे सुंदर असं देह दिलेला आहे, त्याच्यामध्ये आम्हाला भगवंताची भक्ती करायची होती, आम्ही भगवंताची भक्ती न करता, भगवंताचं पूजन न करता, गणपती बाप्पाचं पूजन न करता या अशा असुरी ऐश्वर्यामध्ये जगतोय. या जगामध्ये सगळ्यात मोठं स्मशानभूमी जर काही असेल तर ते माणसाचं पोट आहे. कितीही टाकलं तर भरत का माऊल्यांनो? नाही भरत. माणसाचं नाव संतोष आहे, त्याला संतोष आहे का? एखाद्याचं नाव समाधान आहे, त्याला समाधान आहे. एखाद्या माऊलीचं नाव शांती आहे, ती शांत आहे का? खरंच आहे का? इथे शांती नाही कोणी असली तरी वाईट वाटू देऊ नका. भगवंताचं पूजन जिथे करायचं होतं तिथे आपण भगवंताच्या भक्तीची गोडी न लावता या अशा कुकर्मामध्ये लिप्त झालेलो आहे. आणि त्या काळामध्ये असुरी ऐश्वर्यामध्ये मनुष्य आहे असं भगवंत सांगतायत.
हे भगवंता, त्यांना यापासून परावृत्त करणारं, दैवी संपादन समृद्ध करणारं परम मंगल कल्याण शाश्वत एखादं असं व्रत असल्यास तुम्ही ते सांगा, असं शौनकादी ऋषींनी सूतजींना प्रश्न केला. आणि त्यावेळेला या सगळ्या महर्षींनी भगवान गणेशांची वंदना केली आहे, गणपती बाप्पाचं पूजन केलंय आणि गणपती बाप्पाच्या पूजनात तल्लीन झाले. आणि गणपती बाप्पाचं पूजन औक्षण केल्यानंतर भगवंताला साधन करून बोलवू लागले की भगवंता तुम्ही इथे या. गणेशांना म्हणू लागले का? कारण की चराचर सृष्टीमध्ये सर्व विघ्नांचा हरण करणारे एकमेव आहे, ते म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता गणपती. भगवंत गणेशांचं सुंदर असं त्यांनी वंदना केली आहे. चित्त शुद्ध होऊन परम दुर्लभ अशा शिवपदाची प्राप्ती तुम्हाला होईल असं ते सांगू लागले. आणि सूतजी म्हणतायत आता पुढे की शौनकजी, तुमचं कल्याण नक्कीच होणार आहे, कारण तुम्ही गणेश भगवंताचं पूजन केलेलं आहे.